सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवण शिजवण्यासाठी गॅसचे भाव वाढले कसं होणार ताई इकडे आहेत आणि ती चिंता असते ती चिंता देखील आमच्या अजितदादांनी दूर केली आणि 3 सिलेंडर जे आहेत ते मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला विजय भाऊ 3 सिलेंडर मोफत देण्याचा। त्यामुळे काही विरोधी पक्ष मोफत सिलेंडर दिल्यामुळे गॅसवर आलेत ते ठीक आहे असू दे त्याच्यामध्ये शेवटच्या दिवशी बोलतो मी पण आणि त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांना देखील तुम्ही शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना विजय भाऊ आतापर्यंत तुम्ही आपल्या छातीवर हात ठेवून मला सांगा आतापर्यंत खरं आकडेवारी तुम्ही बघा तुम्ही विरोधी पक्ष नेता तुम्हाला सगळं आकडेवारी मागण्याची अधिकार आहेत बघण्याचा अधिकार आहे आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अतिवृष्टी अवकाळी आणि गारपिटीला 15,000 कोटी रुपये 2 वर्षात कधीच दिले नव्हते। आम्ही एनडीआरएफचा नियम मी काय सांगतोय तुम्ही नेहमी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली शेतकऱ्यांना फसवलं त्याच्यामुळे मी बोलतोय आणि म्हणून मीडियाला पण मी काय सांगितलं तुम्ही विरोधी पक्षाने सांगितल्यानंतर कधी आम्हाला विचारा खरी वस्तुस्थिती काय तसंच त्याच्यामध्ये जातं तर एनडीआरएफच्या दुप्पट आम्ही विजय भाऊ दिले की नाही आम्ही निर्णय घेतला की नाही घेतला असेल तर सांगा नाही घेतला मिळाले ना 15,000 कोटी रुपये आणि 2 हेक्टरचे ताई बघा हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटं बोलला नाही खोटं बोलणार नाही आणि जे बोलला ते करणार डीबीटीने दिले डीबीटी 15,000 कोटी विजय भाऊ आणि दुसरी गोष्ट सततच्या पावसामुळे होणारं नुकसान कधी मिळत होतं ते आपण द्यायला लागलो 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आपण चालू केली काही ठिकाणी त्याचे पैशाचं वाटप झालं आज शेतकऱ्यांना प्रीमियम भरायचं आम्ही त्यांचं संकट त्यांची जबाबदारी आमच्यावर घेतली अरे 6,000 रुपये केंद्र सरकारने मोदीजींनी दिले त्यात आणखी 6,000 रुपये कधी टाकले होते सरकारने सांगतोय तुम्हाला अरे बाबा हे कालचा विषय